नमस्कार. शिर्डी नगर पंचायत निवडणूक 2016चा रणसंग्राम सुरू झाला आहे आणि S9 चॅनल आपल्या प्रेक्षकांसाठी खास घेऊन येत आहे कशा पद्धतीची लढत एकंदरीत शिर्डी शहरामध्ये होणार आहे आणि कुठल्या कुठल्या वार्डांमध्ये कोणकोणते उमेदवार उभे आहेत आणि त्यांची कशा पद्धतीनं या निवडणुकीची तयारी सुरू आहे. तर आज आपण आलो आहोत वार्ड क्रमांक 11 आणि 12 या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि सेना युतीच्या उमेदवार आहेत सौभाग्यवती गोंदकर, अंजली रवींद्र आणि आपल्यासोबत आहेत गोंदकर दाम्पत्य. सुरुवातीलाच आपल्यासोबत आहेत रवींद्र पांडुरंग गोंदकर. आपण त्यांना विचारणार आहोत कशा पद्धतीचं वातावरण त्यांच्यासाठी सुरू आहे आणि जनता त्यांना कशा पद्धतीची साथ या निवडणुकीच्या प्रचारामध्ये देते. खरं तर गेल्या 3 टर्म नगरपंचायतीच्या झालेल्या आहे आणि ही 4थी निवडणूक होऊ घातलेली आहे आणि ह्या परिसराच्या लोकांनी निर्विवादपणे दुसऱ्या पक्षांना सत्ता आत्तापर्यंत दिलेली आहे आणि म्हणून ही जनता एकदम उद्विग्न झालेली आहे आणि त्यांच्या मनाचा संताप झालेला आहे. या परिसराचा विकास झालेला नाही आणि त्याच्यामुळं ते लोक सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या आणि शिवसेनेच्या युतीच्या मागे खंबीरपणे उभे राहिलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला सांगितलं आहे का ह्या वेळेस बदल आम्हाला निश्चित पाहिजे, कामाची माणसं पाहिजे, आम्हाला दादा बापू काका मामा नकोत, तर आम्हाला लेकरं निवडून आणायचे, जे आमच्या दानावर मोठे होणार असे लोक नको, दानाला दान समजून दानपात्राची पवित्रता कायम त्यांनी जपली पाहिजे, अशा लोकांना निवडून देण्याचं जनतेने ठरवलेलं आहे. यावेळेस आमच्यातला लेकरू लोकांना निवडून द्यायचं असं रवींद्र गोंदकर म्हणतात आणि त्यांना आपण एक विचारूयात का ते स्वतः 2 वार्डांमधून आपलं नशीब आजमावत आहेत. तर एक विरोधक टीका करायला जे करतील ते करतील, परंतु तुमची काय भूमिका होती? 2 वार्डामध्ये आपण निवडणूक लढवत आहे. खरं तर शिर्डीची 45,000च्या आसपास लोकसंख्या आहे, 17 वार्ड आहेत आणि 17च नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. असं काही नाही का भारतीय जनता पार्टीला उमेदवार नाहीत, तसे तर खूप इच्छुकांची खूप मोठी यादी पडलेली आहे. परंतु गेल्या लहानपणापासून संघाचं काम असो, कॉलेज जीवनात ABPचं काम असो आणि तरुण वयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे किंवा मग युवा मोर्चाचं काम असो आणि आत्ता नव्यानं भारतीय जनता पार्टीचं काम असो, गेल्या 15-20 वर्षापासून जिथं कमी तिथं आम्ही ह्या हिशोबानं आम्ही पार्टीचं काम केलेलं आहे आणि म्हणून पार्टीचा एक आत्मविश्वास आमच्यावर आहे आणि म्हणून दोन्ही ठिकाणची जबाबदारी आम्हाला पक्षाने दिलेली आहे. काय वाटतं कशा पद्धतीचं म्हणजे जी लढत आहे ती कशी होणार आहे? इथे जातीय समीकरण कशा पद्धतीची आहे आणि तुम्ही कशा पद्धतीनं मतदारांना हाक देत आहात? सर्व धर्म समभाव ही भावना लहानपणापासून आईवडिलांनी माझ्या मनात ठेवलेली आहे. मी साईबाबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या शिर्डीमध्ये राहतो आणि बाबांनी सबका मालिक ही संदेश दिलेला आहे. त्याच्यामुळं हिंदू मुस्लिम शीख ईसाई सब भाई भाई ह्या चाऱ्याने आम्ही जाणार आहोत. कुठलाही गरीब श्रीमंत हा भेद न ठेवता, जातीय भेद न ठेवता आम्ही जो कोणी माणूस आहे त्याच्याशी माणसाशी माणसाचं नातं जोडण्याचं काम करणार आहोत आणि म्हणून ह्या निवडणुकीला जातीय समीकरणाचा रंग न देता माणसाचा रंग या निवडणुकीला असेल आणि त्याच्यामुळं हे समीकरण बाकीच्या लोकांचे बाद होतील. कुठेतरी धार्मिकतेचं राजकारण न करता भारतीय जनता पार्टीचे उमेदवार देखील वैयक्तिक कामावरती ही निवडणूक लढवताना दिसत आहेत. मला सांगा की आपण सांगितलं की अनेक वर्षांपासून आपण या वार्डामध्ये फक्त नगरसेवक होण्यासाठी नव्हे तर सामाजिक कार्यातून इथला रहिवासी म्हणून तुम्ही काम करताय, तर प्रामुख्याने काय कामं आपण केलेली ती थोडक्यात सांगा. खरं तर ह्या परिसरातील तरुण भरकटला होता. मी त्यांचं अगोदर संघटन केलं, 7-8-10 नगर उपनगर मिळून त्यांचं संघटन केलं. त्यांना एकत्रित लोकमान्य टिळकांनी जी गणपती उत्सव सुरू केलेला आहे त्यानिमित्ताने 150 पोरांची मूठ बांधली आणि श्रीराम प्रतिष्ठानच्या नावाने गणपती उत्सव सुरू केला. नंतर मग माझ्या असं लक्षात आलं की लोक शरीर व्यायामाच्या दृष्टिकोनातून सोशल अवेअरनेस कमी होते आहे, तर मग मी इथं ह्या परिसरात शिवजयंतीच्या निमित्तानं सगळ्यांना एकत्रित करून बॉडी शो ठेवला का, जेणेकरून त्याच्यातून मी व्यायामाचं आव्हान केलं लोकांना का तुम्ही निदान कमीत कमी या बॉडी शोच्या निमित्तानं 1-2 किलोमीटर पायी चाला, स्वतःच्या तब्येतीची तुम्ही काळजी घ्या. आणि मागच्या गेल्या उन्हाळ्यात मी स्वतः पैसे खर्च करून टँकर घेतला. मी शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे
जनावरांढोरांना, लहान मुलांना, घरात आई बहिणींना किती पाण्याची नितांत गरज पडते आणि ह्या मागच्या टर्मच्या सगळ्या लोकांनी कशी चेष्टा केली जनतेबरोबर, हे सगळं लक्षात घेता मी घरोघरी रात्री 12-12 वाजेपर्यंत पाणी देण्याचं काम केलेलं आहे. मध्ये डेंग्यूची इतकी मोठ्या प्रमाणात साथ होती तर मी स्वतः फवारणी घेऊन श्रीरामनगर असेल, साईचार नगर असेल, आंबेडकर नगर असेल, सीतानगर असेल, ह्या सर्व परिसरात पिंजून काढलेले. म्हणजे ह्या कामाच्या माझ्या अजून तर मी म्हणजे कुठल्या भारतीय जनता पार्टीच्या एका छोट्याशा कार्यकर्त्या पदावर आहे, तरीसुद्धा मी अहोरात्र जनतेच्या ध्यानात कामं आणून देण्याचा प्रयत्न करतो आणि त्या कामांची पावती जनतेने भविष्यात द्यावी अशी मी विनंती करतो. शेवटचा एक प्रश्न आहे की निवडणुकीला सामोरं जात आहात, नेमकं काय कामं तुम्हाला करायची आहे, तुम्ही जनतेला काय नेमकं आव्हान या निमित्तानं कराल? प्रथमतः नागरिकांना ज्यांनी फसवलं आणि फसून राजकारणावर मतं मिळवली, ती मतं कशी चुकीच्या पद्धतीने मिळवली मी हे जनतेला सांगणार आहे. दुसरं, आमच्या परिसरात झोपडपट्टी धारकांना नेहमी दम दिला जातो, कामाला जर मतदान नाही केलं तर तुमचे घरं उठवून देऊ. माननीय भारताच्या पंतप्रधानांनी घरकुल योजना काढली आणि 2022 मार्चपर्यंत ती साऱ्या देशात राहणाऱ्या नागरिकांना स्वतःच्या हक्काची घरं ह्या भारतात असावी असा संकल्प केलेला आहे आणि त्याची सुरुवात 2015 पासून सुरुवात झालेली आहे. आता 2016 चालू आहे, अजून मोदींचं सरकार 3 वर्ष आहे त्या जागेत 42 पाणी GR आहे. त्या GR मध्ये सरकारने म्हटलं आहे त्या जागेत, आहे त्या ठिकाणी, आहे त्या अवस्थेत जो माणूस राहत असेल त्याला घर देण्याचं काम या निमित्तानं राज्य सरकार आणि केंद्र सरकारचं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचं आहे. त्याच्यामुळं लोकांना घरं हे प्रामुख्याने मिळाली पाहिजे. दुसरा विषय आहे या परिसरात सांडपाण्याचा. बऱ्याच लोकांना आजार जे होत आहेत, म्हणजे ह्या परिसरातील प्रत्येक कुटुंबात 5 माणसं असतील तर 5ही माणसं डेंग्यूने आजारी पडलेली आहेत आणि त्याचं मुख्य कारण असेल ड्रेनेज लाईन नसल्यामुळे ही सगळी दुविधा लोकांची झालेली आहे. पहिल्या टप्प्यात सगळ्यात अगोदर जर कुठलं काम करणार असेल तर लोकांना सांडपाण्याची व्यवस्था मी करण्याचं काम करेन. दुसरा प्रश्न ह्या परिसरात खूप मोठा आहे का पाण्याची समस्या जटिल झालेली आहे आणि ती टेक्निकल पद्धतीने म्हणजे कायदेशीर पण बघावं लागेल, लोकांच्या पण समस्या बघावं लागेल आणि टेक्निकल मुद्दा म्हणजे इंजिनियर लोकांना पण विश्वासात घेऊन तोही एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. एवढं मोठं पाण्याचं तळं असताना इथल्या जनतेला वन एक हंड्यासाठी फिरावं लागतं, तर ते पाण्याचा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे. मी तो पहिल्या टप्प्यात तो पूर्ण करणार. ह्या 2 नागरी समस्या, तिसरं घरकुलाचा समस्या, या तिन्ही गोष्टी आणि आमच्या परिसरातल्या कोणत्याही नागरिकाने मला कुठलाही प्रश्नावर काम करायला लावलं त्याचं सकारात्मक उत्तर ढूंढण्याचं काम भारतीय जनता पार्टीचा एक सेवक म्हणून मी करेल आणि जनताच्या विश्वासाला खरं ठरण्यास पात्र ठरेल. खरोखरच नागरिकांना हक्काचं घरकुल, पिण्याचं पाणी आणि सांडपाण्याची व्यवस्था हे प्रमुख त्यांनी आश्वासने या निमित्तानं मतदारांना दिलेले आहेत आणि येत्या काळात कुणीही कधीही आवाज दिला तरी रवींद्र गोंदकर भारतीय जनता पार्टीचा एक सेवक म्हणून लोकांच्या सेवेसाठी धावून जाईल असे त्यांनी या निमित्तानं सांगितलंय. तर रवींद्र पांडुरंग गोंदकर यांच्या सौभाग्यवती अंजली रवींद्र गोंदकर या वॉर्डातून वॉर्ड क्रमांक 11 आणि 12 2 ठिकाणाहून लढत देत आहेत, तर त्यांना आपण त्यांच्या लढतीसाठी शुभेच्छा देऊ. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा माझ्याकडनं विसरून राहिला, मी पालिकेत गेल्यानंतर 1 रुपया देखील खाणार नाही आणि शासनाचा जितका निधी शासन दरबारातून किंवा नगरपालिकेच्या माध्यमातून गोळा होईल त्याचा वॉचमॅन म्हणून मी काम करेल किंवा माझी बायको त्या पैशांचं, जनतेच्या पैशाचं रक्षण करण्यासाठी पालिकेत निवडून द्या आणि ते रक्षण आमच्या कुटुंबाच्या वतीनं माझ्या 100% विश्वासाला पात्र ठरते. ठीक आहे, भ्रष्टाचार करणार नाही आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही असे त्यांनी या ठिकाणी ठामपणे सांगितले. आपण भेटणार आहोत पुढील वॉर्डामध्ये, पुढील जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत त्यांची मुलाखत आपण घेणार आहोत. तोपर्यंत बघत रहा S9चा नगरपंचायत निवडणूक विशेष कार्यक्रम रणसंग्राम. नमस्कार, मी अंजली रवींद्र गोंदकर 11 व 12 नंबर वार्डामध्ये उभी आहे, भारतीय जनता पार्टी. आणि सर्व जनतेने मला प्रतिसाद द्यावा व निवडून आणावं ही माझी नम्र विनंती.
आमचं मत जे आहे अंजलीताई गोंदकर यांना देणार आहे. अंजली गोंदकरला आमच्या मत जाणार आहे, फक्त अंजली गोंदकरला. आमचं मत आहे ना अंजलीताई गोंदकर यांनाच. आमचं मत भारतीय जनता पार्टी अंजलीताई गोंदकर फक्त यांना. मत अंजनी रवींद्र गोंदकर यांना. माझं मतदान अंजली रवी गोंदकर यांनाच देणार. माझं मत अंजलीताई रवींद्र गोंदकर यांच्यासाठी.